नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात नेमकं सुरूच तरी काय? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनालाही विचारला जात आहे। शिंगोरी, एरवा, भुयार, बायगाव, घोडेगाव, सावर्ला आणि भोजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन आणि वाहतुकीची चर्चा रंगली आहे। स्थानिक नागरिक आणि सूत्रांकडून अवैध मुरुम उत्खनन होत असल्याचे आरोप केले जात आहे। जर हे आरोप खरे असतील तर शासनाचा महसूल लुटला जात असताना संबंधित विभाग नेमकं काय करत आहे, कारवाई का होत नाही आणि या संपूर्ण प्रकरणामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की दिवसाढवळ्या मुरुम वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून कठोर कारवाई होताना दिसत नाही, त्यामुळे जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र या सर्व आरोपांबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। लोकनाय न्यूज कोणावरही थेट आरोप करत नाही, मात्र जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नक्कीच करत आहे। आता गरज आहे ती पारदर्शक चौकशीची। जर अवैध उत्खनन सुरू असेल तर दोषींवर कठोर कारवाई होणार का? शासनाच्या महसुलाचे नुकसान थांबणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर येणार का? या प्रकरणावर लोकनाय न्यूजची नजर कायम राहणार आहे। लोकनाय न्यूज, रोशन खानकोरे, पवनी।